माझं नाव अतुल पोडगर. मी पुण्यामध्ये साधारणतः एक 13-14 वर्ष झाली मी राहतो आहे. सॉंगबर्डला मी एक 6 वर्षापूर्वी शिफ्ट झालो आहे. मी, माझी बायको आणि माझी 2 मुलं असं आम्ही इथे राहतो आहे. माझी दोन्ही मुलं संस्कृती स्कूलमध्ये आहेत आणि संस्कृती स्कूल इथनं हार्डली एक 3 ते 4 किलोमीटर. मुलांचा कम्युटचा टाईम थोडा वाचावा म्हणून आम्ही प्रेफरन्स दिला की जवळ असावे स्कूलच्या. आणि सॉंगबर्ड ॲज अ टाउनशिप आम्हाला आवडलं होतं आणि स्कूल आणि राहण्यासाठी उत्तम, तर आम्ही सॉंगबर्डला प्रेफरन्स. मोस्टली स्कूलची जी मुलं आहेत त्यांची मित्रमंडळी बऱ्यापैकी एका स्कूलच्या असल्यामुळे भरपूर मुलं आहेत. भरपूर पॅरेंट्स स्कूलमुळे इथे येऊन सॉंगबर्डला प्रेफर करतात. त्यामुळे बरेचशी त्या समवयस्क मुलं किंवा एका स्कूलला जाणारी भरपूर मुलं आहेत. भरपूर फ्रेंड सर्कल आहे मुलांना, खेळायला जागाही भरपूर आहे. त्यामुळे त्यांचं आयुष्य तसं आनंदी आहे. ज्यावेळेस आम्ही अगोदर जिथे राहिलो तिथे सिंगल बिल्डिंग होती, मुलांना खेळायला जागा नाही, काही नाही. त्यामुळे इथे आल्यानंतर आम्हाला जसं हवं होतं अगदी तसाच प्रोजेक्ट होता. त्यामुळे इथेच राहण्याचं डिसिजन केलं. स्कूल बंद असल्यामुळे ते मोस्टली घरामध्ये असं सगळं. स्कूल संपल्यानंतर इथे क्लबमध्ये येतात. क्लबमध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत, बॅडमिंटन आहे, फुटबॉल, क्रिकेट. त्यामुळे बऱ्यापैकी वेळ मुलांचा इथे जातो. आतमध्ये आम्ही जिथे राहतो, ज्या बिल्डिंग्स, जे क्लस्टर आहे आमचं, तिथेही पुरेशी जागा आहे. मुलं भरमसाठ खेळायला त्यांना जागा भरपूर आहे. त्यामुळं मुलांचं सकाळी स्कूल झाल्यानंतर बऱ्यापैकी खेळण्यात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये दिवस जात होता. ऑफिसचं जी एक ठराविक वेळ आहे ती सोडली तर बऱ्यापैकी वेळ घरामध्ये किंवा खाली मित्रमंडळींमध्ये, वॉक किंवा क्लबमध्ये दिवसभर चांगलं व्यवस्थित एक रुटीनने इथे आहे. लाईफ रुटीनने चालतं बस. तर त्यांचं ट्रेडमार्क आहे थॉटफुली डिझाईन काही ठिकाणी. तर मी तेच सांगेल की खूप थॉटफुली त्यांनी सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्यासाठी क्रिएटिव्ह लोक आहेत.